तर विदर्भात सध्या उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय। बहुतांश जिल्ह्यातील तापमान 45°C पेक्षा जास्त आहे, तर वर्ध्यानं काल 47°C टप्पा ओलांडलाय। दरम्यान वर्धा, अकोला आणि अमरावतीला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, गरज नसताना बाहेर पडू नये। दुपारच्या वेळी शक्यतो तुम्ही घरामध्येच राहा असं आवाहन आता हवामान विभागाच्या मार्फत, प्रशासनाच्या मार्फत केलं जात आहे। नागरिकांना या उन्हाच्या झळा गेल्या अनेक दिवसांपासून सहन करावे लागतात आणि उष्णतेचा पारा हा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। विदर्भात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे विदर्भवासियांसाठी पुढचे काही दिवस तितकेच महत्त्वाचे असणार आहेत आणि तितकेच त्रासाचे ठरणार आहेत। तर संपूर्ण विदर्भामध्ये हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काही जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे 47°C चा टप्पा पार केलेल्या वर्ध्यामध्ये आज हा पारा कितीवर पोहोचतो हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। सध्या सूर्य आग ओकतो आहे। अंगाची काहिली करणारी एकूण तापमान जे आहे हे आता सध्या वर्ध्यात आहे। सकाळी 8 वाजतापासून पाहिलं आपण तर कशा पद्धतीने हे तापमान जे आहे हे नागरिकांना त्रासदायक ठरत आहे। सकाळी 8 वाजता बऱ्याचदा थंड वातावरण असतं, पण आता मात्र उष्मा जो आहे हा अत्यंत वाढला। त्यामुळे सकाळची ऊन जी आहे ही सुद्धा आता तीव्र झाली आणि त्याचाही त्रास आता नागरिकांना होऊ लागलेला आहे। तापमान जर पाहिलं तर 47.1°C इतकं सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून 46°C पासून 47.1°C पर्यंत तापमान जे आहे हे सतत वाढत राहिलं। त्याचा परिणाम सुद्धा आता नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसतोय। त्यामुळेच उष्माघातासारखे जे आजार आहेत हे वाढले आहेत। दवाखान्यामध्ये गर्दी सुद्धा वाढलेली आहे। त्यामुळे नागरिकांना सावध होण्याची अत्यंत आवश्यकता आहे। कूलर, AC, पंखे हे सुद्धा आता काम करत नाही अशा तक्रारी ज्या आहेत त्या नागरिकांनी केलेल्या आहेत। शिवाय ज्या पद्धतीनं घरामध्ये नळ असतो त्या नळाला सुद्धा गरम पाणी यायला लागलं अशा सुद्धा एकूण नागरिकांच्या कुरबुरी वाढलेल्या आहेत। घराच्या वर असलेली पाण्याची जी टाकी आहे त्याचं पाणी जे आहे हे गरम येतं आणि त्यातूनच नळाला येणारं पाणी सुद्धा आता गरम यायला लागलं। त्यामुळे आणखीनच आता नागरिकांनी करावं काय अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाले। नेमका हा जो उन्हाचा काहिली आहे ही काहिली कधी कमी होते, नागरिकांना उसंत यापासून कधी मिळते याचीच प्रतीक्षा नागरिकांना असताना आरोग्य विभाग काय करतोय हा सुद्धा एकूण प्रश्न आहे। आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणारे जे काही PSC आहेत त्या PSC मध्ये उष्माघातासारख्या आजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या ज्या उष्माघात कक्ष आहेत त्याची सुद्धा खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामध्ये उपाययोजना साधणं अत्यंत आवश्यक आहे। पण अजूनपर्यंत उष्माघाताचे नेमके रुग्ण किती अशा प्रकारचे आकडे जे आहेत हे अद्याप आरोग्य विभागाकडून देण्यात आले नसल्यामुळे शंका व्यक्त होते आहे। एकनाथ चौधरी, ABP माझा, वर्धा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।